भरती 2025-26 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर यामध्ये की नेमकी परीक्षा एमपीएससी घेणार आहे का आणि रिक्त जो काही आकृतीबंध जाहीर झाला की कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत, तर या पदासंदर्भात संपूर्ण सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, सुरुवातीला की जे काही महाराष्ट्र शासन नगर प्रशासन संचालनालय 3 नोव्हेंबर 2025 चा माहितीचा अधिकार आहे, त्या संदर्भ दिला जनमाहिती अधिकारी कक्ष आहे हे आपल्याला काही महत्त्वाचं नाही। बघा, मूळ मुद्दा फक्त आपल्याला पाहायचा आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद नगर पंचायत यामधील कर निर्धारक अधिकारी प्रशासकीय अधिकारी अ ब क श्रेणी आणि लेखापाल लेखा परीक्षक अ ब क श्रेणी आणि यांच्या सरळ सेवेतून भरावयाची किती पदे 23 जून 2025 पर्यंत मंजूर आहेत, याचा प्रत्येक नगर परिषद आणि पंचायती आस्थापनेनुसार सविस्तर तपशील माहिती देण्यात यावी, असा हा एक परिपत्रक सादर केलं होतं। त्यावर संपूर्ण माहिती प्राप्त झाली। महाराष्ट्रातील सर्व परिषदा नगर पंचायत यामधील कर निर्धारक अधिकारी प्रशासकीय अधिकारी लेखापाल हे जे पद आहेत हे सरळ सेवेतून भरायचे किती पदे, तर 23 जून 2025 रोजी रिक्त आहेत, याचा तपशील दिलाय। यामध्ये पुढची महत्त्वाची बाब की यामध्ये नगर परिषद पंचायती आस्थापने सविस्तर तपशील माहिती देण्यात यावी। शासनाने रिक्त पदाची भरती, लक्षात घ्या, शासनाने रिक्त पदाची जी भरती आहे तर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय घेण्याचं वृत्त आहे। वृत्त म्हणजे काय, एक बाकी दे म्हणजे शक्यता आहे, काय की वृत्त सांगितलं आम्ही घेऊ शकतो म्हणून काय आपल्याला काय करायचं, एमपीएससी नुसार अभ्यास करायचा आहे। त्या अनुषंगाने शासन लेखी स्वरूपात एमपीएससी कडे सदर पदांच्या पदासाठी प्रस्ताव सादर केलाय का असल्यास त्याची तारीख आणि संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी। सदर पदाच्या संदर्भात एमपीएससी नगर परिषद संचालन यांच्या झालेल्या पत्र व्यवहाराचा हा महत्त्वाचा तपशील आहे। अशा स्वरूपात काय हे माहितीच्या अधिकारानुसार इथं पत्र सादर केलं। बघा, ज्यामध्ये 2026 च्या एमपीएससी परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे का त्या संबंधित शासन निर्णय सूचना नोटिशीट पुरवण्यात यावी। सदर भरतीची प्रक्रिया पात्रता परीक्षा इत्यादी बाबत कोणतेही नियोजन सुरू झाले नाही, याचा संदर्भात तपशील आढावा द्यावा। बघा, अजून काही म्हणतात ज्या तपशील सुरू काही बघा, कोणतेही नियोजन या ठिकाणी सुरू झालं नाही, परीक्षेसंदर्भात काय कुठलंही नियोजन अजून सुरू झालं नाही, ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची। स्पष्टपणे सरळ सरळ त्या ठिकाणी काय एमपीएससीचा उल्लेख केलेला आहे, म्हणून परीक्षा काय एमपीएससी घेण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे काय जवळजवळ घेण्याचीच शक्यता आहे। बघा, की वर दिलेल्या माहितीने समाधान प्राप्त न झाल्यास प्रथम अपील यांच्याकडे 30 दिवस अपील करायची, ह्या ज्या गोष्टी याच्या संदर्भात काही नाही। आता महत्त्वाचं की 150 दिवसाची मोहीम जी होती, बघा की 1 जुलै 2025 चा जो माहितीचा अधिकार त्यानुसार 150 दिवसाची मोहीम प्राधान्य 6 मे ते 25 नोव्हेंबर 20 ऑक्टोबर 25 नुसार प्रति सचिव याच्या अंतर्गत सादर केलेलं। यामध्ये सुद्धा तेच माहिती सांगितली की 150 दिवसात लवकर पदे भरण्यात यावी या गोष्टी। आता रिक्त पद जर बघितले आपण की कोणत्या विभागामध्ये किती पदे रिक्त आहेत, बघा, नगर विकास विभाग नगर प्रशासन संचालन कार्यालय जे गट क मध्ये नगर परिषद अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी याच्यामध्ये जवळपास किती 91 जागा रिक्त आहेत। बघा, त्यानंतर अभियांत्रिकी स्थापत्यमध्ये सुद्धा 481 टेक्निक इंजिनिअरिंग वाल्यासाठी असणाऱ्या नगर अभियांत्रिकी याच्या सुद्धा 15 जागा आहेत। आता महत्त्वाचं पद बघा, अभियांत्रिकी सेवा हे तुम्ही पद बघू शकता। याच्यामध्ये महत्त्वाची एक बाब, महत्त्वाचं एक पद म्हणजे स्वच्छता निरीक्षक। बघा, कोणते स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, या स्वच्छता निरीक्षक पदासंदर्भात जर आपण विचार केला की पाणी पुरवठा जलनिस्सारण आणि अभियंता श्रेणीमध्ये किती 15 पद रिक्त आहेत आणि इथं दिलं होतं कोण परीक्षा घेईल, तर ही एमपीएससी घेणार का हो का त्या संदर्भातला आहे। त्यानंतर पाणी पुरवठा जलसंचालन काय 75 जागा रिक्त, जल स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी काय 274 जागा रिक्त आहेत। म्हणजे स्वच्छता निरीक्षकच्या नाही म्हटलं तरी काय 300 350 प्लस, लक्षात घ्या किती टार्गेट ठेवायचं, एवढं नाही आलं तरी 300 प्लस जागा रिक्त आहेत। तर त्या दृष्टिकोनातून आतापासून काय करायचंय आपण अभ्यास करायचा आहे। बघा, याच्या संदर्भात स्वच्छता निरीक्षक भरतीची संपूर्ण एमपीएससी बदलत्या पॅटर्न नुसार ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू आहे। 499 रुपयामध्ये संपूर्ण घटक तुमचे या ठिकाणी तांत्रिक घटक कव्हर केले जातील। त्यानंतर इतर सुद्धा बॅचेस आहेत ते सुद्धा तुम्ही त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करून हे करू शकता। काय अडचण वाटली हा नंबर आहे 73 87 50 5802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा की आता पेपर कोण घेणार आहे, बघा पेपर कोण घेणार याच्या संदर्भात ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला की कर निर्धारक पदासंदर्भात बघायचे। बघा, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी ज्याच्या जागा किती 720 जागा रिक्त आहेत। बघा, आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या किती 720 पद काय कर निर्धारक पदासाठी। इथं पुढचा स्तंभ वाचायचा आहे की स्तंभ 5 च्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणायची आवश्यकता आहे का,
असा तिथे नियम दिला होता। याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले, एक तर हो आणायची गरज आहे, आणायची गरज नाही, स्पष्ट नमूद केले काय इथं या ठिकाणी याची गरज आहे। या माहितीचा अधिकाराची संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल खाली उपलब्ध आहे बघा। की काय एमपीसी कक्षेत आणायची का गरज आहे असं त्यांचं मत आहे। त्यानंतर कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब मध्ये 1172 पदे याची सुद्धा काय एमपीएससी अंतर्गत घेण्याची गरज आहे असं इथं स्पष्टपणे नमूद केलंय। अग्निशमनच्या सुद्धा 15 जागा आहेत। त्यानंतर अग्निशमन अधिकारी गट क याच्या सुद्धा 366 म्हणजे काय जवळपास सर्वाधिक जागा असणारे महत्त्वाचे पद आहेत। कर निर्धारकच्या काय 700 प्लस जागा, लक्षात घ्या किती 720। आणि त्यानंतर कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी याच्या सुद्धा किती 1100 जागा आहेत, म्हणजे सर्वाधिक जागाची संख्या या पदासंदर्भात आहे। परंतु दाट शक्यता काय दिली, हे पेपर कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे। म्हणून कुठलाही वेळ न घालवता आतापासून आपण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अभ्यासाला तयार करायला सुरुवात करा। कारण की पेपर कुणी जरी घेतला तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, इतर विषय तेच असणार आहेत, फक्त अभ्यास करण्याची पातळी बदला। आतापासून मागचे एमपीएससी झालेले पेपर आहेत, हे संपूर्ण पेपर नाही हे झाले तरी एकदा डोळ्याखालून टाका, तुम्हाला एक पेपरचा आढावा त्या ठिकाणी समजून जाईल। मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा।